गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। ओम श्री गुरु दत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्व भाविक सज्जनांचं मनापासून स्वागत आहे। समर्थ सांगत आहेत, बघा कृष्ण भक्ती राधा भक्ती, राधा कृष्ण, जिथे जिथे कृष्णाचं नाव येतं ना तिथे राधाचं नाव आल्याशिवाय राहत नाही। बघा म्हणून आपण कधी कृष्ण राधा म्हणतो का? तर नाही, कृष्णाच्या अगोदरच राधेचं नाव घेतलं जातं। बघा राधा कृष्ण ही पावर आहे ना। बघा ही भक्ती होती, ही श्रद्धा होती, हा विश्वास होता। बघा जरी कृष्णाला राधेचं प्रेम जरी साक्षात स्वरूपात भेटलं नसेल तरी ते प्रेम होतंच ना। बघा प्रेम होतं पण लग्न मात्र झालं नाही। बघा राधेचं लग्न झालं आणि कृष्णाचं सुद्धा लग्न झालं, पण प्रेम मात्र कधीच कमी झालं नाही। अजूनही राधा आणि कृष्णाचं प्रेम साक्ष आहे या दुनियेमध्ये, या ब्रह्मांडामध्ये। बघा या परमात्म्याला, बघा परमात्म्याने प्रेम करून त्याला जरी लग्न करता आलं नसेल पण या जगाला प्रेम करायला या परमात्म्यानं शिकवलं, या ईश्वरानं शिकवलं। म्हणजेच काय, लग्न करणं म्हणजे प्रेम आहे का? प्रेम ही वेगळीच गोष्ट आहे। बघा कृष्ण आणि राधाचं प्रेम सर्वोच्च आहे। हे एक प्रेम आहे ना जे भौतिकाच्या पलीकडं आहे, आध्यात्मिकतेच्या पलीकडं मानलं जातं। कारण खरं प्रेम असतं ना निस्वार्थी आणि शुद्ध असतं। हे कोणत्याही बाह्य घटकांनी किंवा पुरस्कारांनी प्रभावित होत नाही। हे करुणा आणि दयाळूपणाच्या आंतरिक भावनांवर आधारित असतं। पण असं आपलं आहे का? बघा आजच्या या कलियुगामध्ये 2 मिनिटामध्ये, बघा या सोशल मीडिया माध्यमाद्वारे 2 मिनिटाद्वारे एखाद्या मुलीचं आणि मुलाचं प्रेम निर्माण होतं आणि ते प्रेम एवढं विकोप्याला जातं की शेवटी त्याचा शेवट होतो। बघा 2 मिनिटामध्ये प्रेम होतं आणि 2 मिनिटामध्ये तुटलं जातं। याला प्रेम म्हणतात का? प्रेम नक्की समर्थांनी कसं करायला सांगितलं आहे? बघा ज्याप्रमाणे तिथे कसलाही स्वार्थ नसेल, कसलाही मीपणाची भावना नसेल, जसं की आईने मुलावर केलेलं प्रेम, बघा सुदाम्यानं श्रीकृष्ण स्वारींवर केलेलं प्रेम, बघा राधाकृष्णाचं प्रेम, बघा अशा कितीतरी उदाहरणं देता येतील। पण असं प्रेम आपलं आहे का? बघा या परमात्म्याने, या सृष्टीच्या ब्रह्मांड नायकाने कधीच या मानवाला प्रेम करायला विरोध केला नाही। पण हा मानव बघा जिथे बघा आपला कुटुंब आपल्याशी बघा वाईट होतो, बघा आपल्या प्रेमामुळं आपला कुटुंब तुटला जातो, ते प्रेम काही कामाचं आहे का? अजिबात नाही। असं प्रेम कधीच करू नका। कारण प्रेम कसं असावं? प्रेम असं असावं पूर्ण जगाला त्याचा हेवा वाटावा, पूर्ण ब्रह्मांडाने त्याची स्तुती करावी, आपला कुटुंब
एकत्रित होऊन आनंदात राहावा. श्रीकृष्ण स्वारी सांगत आहेत की प्रेम कसं असावं. बघा, प्रेम म्हणजे तरी काय. बघा, एकमेकांनी जोडलेलं नातं म्हणजे प्रेम. बघा, आपल्या कुटुंबालाही या प्रेमानं जोडलं जावं, हेच असतं ना प्रेम. नाहीतर आजच्या या कलियुगामध्ये प्रेम तसं राहिलं आहे का. बघा, जेव्हा मुलगा मुलगी प्रेम करतात, कोणाला माहीतसुद्धा होत नाही. बघा, मुलालासुद्धा माहीत नसतं ती मुलगी कुठली आहे, आणि त्या मुलीलासुद्धा माहीत नसतं तो मुलगा कुठला आहे. तरीही सुद्धा बघा, हा अहंकारी प्रेम असतो. याच्यामध्ये प्रेम नसतो, याच्यामध्ये दया नसते. फक्त असतो तो शारीरिक भोग. म्हणजेच काय, म्हणजेच बघा, शरीराला भुलून हे प्रेम निर्माण होतं. ते खरं तर प्रेम असतं का? अजिबात नाही. आणि हे शरीराला मोहून टाकलेलं प्रेम असतं ना, त्याचा कधीही शेवट चांगला होत नाही. आजची ही कलियुगातली पिढी आहे बघा, याच गोष्टीमध्ये गुंतून गेली आहे. अनोळखी व्यक्तीवर विश्वास ठेवून बघा, ज्या आईबापाने आपल्याला लहानपणापासून बघा तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेलं असतं, त्यांनासुद्धा विसरून बघा मुलगा किंवा मुलगी न सांगता पळून जातात आणि लग्न करतात. हे चांगलं आहे का? आपल्या हिंदू धर्माला शोभतं का हे? कधीतरी आपण या गोष्टीचा विचार करायला हवा. कारण जोपर्यंत सुसंस्कार दिले जात नाहीत ना, तोपर्यंत ही दुनिया अशीच राहणार आहे. आणि हे आपण आपल्या कुटुंबातून, आपल्या घरातून शिकवलं गेलं पाहिजे. जोपर्यंत आपल्या घरातून सुरुवात होत नाही, तोपर्यंत बघा हा समाज सुधारणार नाही. समाज सुधारणं म्हणजे काय? आजकालचा काळ आहे, हा कलियुग आहे. बघा, शिक्षण घेऊन आपला मुलाला बघा नोकरीला लावणं, डॉक्टर बनवणं, वकील बनवणं, मोठमोठे ऑफिसर बनवणं म्हणजे सुसंस्कृत होणं आहे का? बघा, जर असं असतं तर आत्महत्या बघा, जास्तीत जास्त आत्महत्या करण्याचं प्रमाण सुशिक्षित वर्गामध्ये आहे. हे खरं तर खेदाची बाब आहे. राधाकृष्णाच्या प्रेमामध्ये माणसं जोडली गेली, आनंद निर्माण झाला, सर्वांमध्ये प्रेम निर्माण झालं. पण आजच्या या कलियुगामध्ये असं होतं का? बघा, विचार करा, स्वतःहून विचार करा. आपण जे करत आहोत ना, ते खूप वाईट आहे. कारण बघा, आपल्या प्रेमामध्ये माणसं तुटली जातात. या प्रेमाला काही अर्थ आहे का? बघा, 2 मिनिटाच्या ओळखीमध्ये माणूस भुलला जातो. माणूस बघा सर्व नातीगोती विसरतो. त्याला प्रेम महत्त्वाचं वाटतं. पण त्या प्रेमामुळं आपली माणसं तुटत असतील तर त्या प्रेमाचा काही फायदा आहे का? पण या गोष्टी बंद कधी होतील? जेव्हा आपली मुलं, आपला भाऊ, आपली बहीण श्रवणाला बसतील, भक्ती मार्गामध्ये, श्रीराम समर्थांच्या भक्ती मार्गामध्ये येतील, तेव्हा या गोष्टी कधीच घडणार नाही. त्यांना ही पावलं उचलण्या अगोदर बघा 17 वेळा विचार करायला भाग पाडतील समर्थ. म्हणून आपली मुलं बघा, काही घराघरांमध्ये आई वडील श्रवणाला जातात, त्यांची मुलं जात नाही. मग नंतर आपल्या मुलाने काही चुकीचं पाऊल उचललं की आई वडील परत समर्थांना दोष द्यायला तयार होतात की समर्थ, मी एवढी भक्ती करतो तुमची, या सर्व गोष्टी करतो, तरीसुद्धा अशा पद्धतीनं माझ्या वाटेला दुःख येतं. पण तुमच्या मुलाला, तुमच्या मुलीला जर अगोदरच या भक्ती मार्गामध्ये, श्रवणामध्ये बसवलं असतं तर हे दिवस आले असते का तुम्हाला? नाही. कारण या कलियुगामध्ये कुणीच कुणाचं ऐकत नाही. आई मुलाचं ऐकत नाही, मुलगा बापाचं ऐकत नाही, कुणीच कुणाचं वागत नाही.
ऐकत नाही, म्हणून ही अधोगती निर्माण होत आहे. आणि ही अधोगती संपेल कधी? जेव्हा आपला सर्व कुटुंब एक रेषेमध्ये स्थिर असेल. आणि एक रेषेमध्ये कधी स्थिर असेल? जेव्हा आपला परमार्थ एक असेल, जेव्हा आपली भक्ती एक असेल, जेव्हा आपला देव एक असेल. बघा, म्हणजेच काय? म्हणजेच आपल्या मुखातून जेव्हा जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ, ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः असे शब्द येतील ना, तेव्हा आपल्या जीवनाचं सार्थक झाल्याशिवाय राहणार नाही. आपली मुलंसुद्धा बघा हे क्रूर कर्म करायला विचार करतील की हे असे मी क्रूर कर्म केले ना तर माझ्या आईवडिलांची इज्जत जाईल. माझ्या देवावर मी खरं तर विश्वास ठेवला आहे आणि देव माझ्याशी बघा एकदम अंतःकरणामध्ये जोडला गेला आहे. असं मी करू शकत नाही. पण हल्लीची मुलं असं करतात का? बघा, कारण त्यांना कसलीही भीती नसते, त्यांच्या मनाला कसलीही भीती नसते. आपली मुलं आपण शाळेमध्ये पाठवतो, कॉलेजमध्ये पाठवतो, पण ती कुठे जातात, काय करतात हे आपण कधी पाहतो का? म्हणून समर्थ सांगत आहेत पुढे, आपल्या मुलांना शिक्षण कमी दिलं तरी चालेल, पण सुसंस्कृत बनवा. कारण आजची मुलं शिक्षणाने सर्वच हुशार झाली आहेत, पण सुसंस्कृतपणा कुठेतरी कमी झाला आहे. बघा, या 2 दिवसांच्या प्रेमापोटी माणूस आपल्या आईवडिलांना सुद्धा विसरतो. बघा, जरी आपल्या भक्तीमध्ये असं सांगण्यात आलं आहे की माया मोह बघा आपल्या भक्तीमध्ये विघ्न निर्माण करत असतात, पण जिथे कुटुंब आहे, जिथे परिवार आहे, तिथे मायाही आहेच ना. आईवडिलांची बघा आपल्या मुलावर असलेली माया, नवरा बायकोचं प्रेम बघा, आणि पूर्ण अशा परिवारामध्ये जर मायाच नसेल तर आपुलकीचंपणा राहील का? कधीच राहणार नाही. म्हणून या कलियुगामध्ये परिवारापेक्षा मोठं कोणतंही धन नाही. बघा, वडिलांच्या मृत्यूनंतर पूर्ण कुटुंब संपून जातं. बघा, जेव्हा वडील ज्याला नसतात ना त्याला विचारा तुझा आधार कसा आहे. बघा, आईच्या मृत्यूनंतर पूर्ण मनुष्याचा आधार संपून जातो. आई ही आधार असते. छोट्या छोट्या सुखासाठी आईचा उपयोग होतो, पण जेव्हा माणसाला खूप मोठी दुःख येतात ना तेव्हा वडील खंबीर पाठीमागे उभे असणारे फक्त वडील असतात. म्हणून प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये आई वडील एवढे श्रेष्ठ आहेत ना की म्हणून तुम्ही कोणतंही पाऊल उचलताना, कोणतंही प्रेम करताना आपल्या आईवडिलांचा विचार करणं गरजेचं आहे. समर्थ पुढे सांगतात, वडिलांपेक्षा आपले लाड जास्त कोणीही करू शकत नाही आणि आईपेक्षा कोणीही आपल्यावर प्रेम करू शकत नाही. म्हणून जे प्रेम तुम्हाला करायचं आहे ना आपल्या आईवडिलांवर करा. कारण तुमचा योग्य वय झाल्यानंतर तुमचं लग्न तर होणारच आहे, पण त्या अगोदर आपण आपल्या आईवडिलांच्या चेहऱ्यावर दुःख निर्माण करतो. हे कितपत योग्य आहे का? बघा, विचार करा. म्हणून आपल्या जीवनामध्ये या कलियुगामध्ये कुटुंब परिवार एवढा महत्त्वाचा आहे ना. बघा, समर्थ पुढे सांगत आहेत, भावापेक्षा चांगलं कोणीही आपलं समर्थन करू शकत नाही. म्हणजेच काय? बघा, कधी कधी आपले हे व्यावहारिक जीवन जगत असताना बघा भावाभावांचं पटत नाही. जिथे भावाभावांचं पटत नाही ना बघा तिथे आपण रामायणामध्ये पाहिलंच आहे. जेव्हा बिभीषणाने जेव्हा ती लंका सोडली तेव्हा रावणाचा अंतच झाला ना. म्हणजेच श्रीरामांच्या सोबत लक्ष्मणासारखा भाऊ होता, सोबत होता, म्हणून पूर्ण व्यवस्थित झालं. पण म्हणून आपल्या
भावाला कधीही कमी लेखू नका. भावाभावामध्ये प्रेम निर्माण करा. कारण मोठी जेव्हा संकट येतात ना तेव्हा आपला भावच उभा राहतो. म्हणून बघा, बहीण आपल्या आयुष्यामध्ये असते. बहीण म्हणजे आईचं दुसरं रूप आहे. कारण जेव्हा आई निघून जाते, बघा आपण लहान होतो आणि लहान असताना आपली मोठी बहीण असते. त्या मोठी बहिणीने आपल्याला आईचं कधीही स्वरूप आपल्याला जाणवून दिलं नाही. म्हणजेच काय, आईची उणीव तिने कधी भासून दिली नाही. म्हणून आपल्या आयुष्यामध्ये बहिणीचं खूप मोठं महत्त्व आहे. पण आजच्या या कलियुगामध्ये बघा, या जागा जमीन पैसा धन या गोष्टींमुळे बहीण आणि भावाचं नातं राहिलं आहे का? अजिबात नाही. कुठेतरी या नात्याला कुठेतरी कलंक लागलेला आहे. आणि हा कलंक बघा खोडण्यासाठी आपण प्रयत्नशील असायला हवं. जोपर्यंत आपण बघा, आताच भाऊबीज होऊन गेली आणि या भाऊबीजेच्या दिवशी बघा तुमच्यामध्ये जे असलेले कलह असतील, द्वेष असतील, या सर्व गोष्टी विसरून अजूनही वेळ गेलेले नाही आहे. ज्यांचं भावा बहिणीचं पटत नाही त्यांनी बहिणीकडं जाणं गरजेचं आहे. बघा, एक काळ होता. त्या काळामध्ये बघा, पूर्वीचा काळ होता. त्या काळामध्ये नवरा बायकोचं नातं, पती पत्नीचं नातं एवढं श्रेष्ठ होतं. आणि ते श्रेष्ठत्व त्यांनी त्या काळामध्ये जपलेलं होतं. पण आता तसं राहिलं आहे का? बघा, एक 2 महिन्यामध्ये बघा नवरा बायकोचं पटत नाही. लग्न झाल्यानंतर पटत नाही. याला जबाबदार कोण? याला जबाबदार असतो सोशल मीडिया. आणि या सोशल मीडियाद्वारे बघा पूर्ण नवरा बायकोचं भांडण होत असतं. म्हणजेच काय, बघा पुढे समर्थ सांगतात, पतीपेक्षा मोठा मित्र नाही. बघा, म्हणजेच पत्नीने पतीला मित्र बनवायला हवं. पूर्ण सुख दुःख त्याच्यासोबत शेअर करायला हवी. पण आता तसं होतं का? बघा, पुढे समर्थ सांगतात, पत्नीसारखा विश्वास कोणीच ठेवू शकत नाही. बघा, सूर्य आणि वडिलांची उष्णता सहन करायला शिका. कारण जेव्हा हे दोघेही बुडतात ना तेव्हा सर्वत्र अंधार पडतो. म्हणजेच काय, म्हणजेच वडील हे सूर्यासारखे आहेत. सूर्याचं जेव्हा तेज असतं ना, बघा पहाटेचं वातावरण असतं, आपल्याला थंडी वाजू लागते. आणि जेव्हा सूर्य उगवतो, बघा आपण सूर्याच्या छायामध्ये जातो आणि ती सूर्याची उष्णता जेव्हा आपल्या अंगावर लागते ना तेव्हा बघा आपल्याला किती सुख वाटतं. तेच सुख वडिलांच्या उष्णतेमध्ये आहे. म्हणून वडिलांची उष्णता असते ना, जरी ती तीव्र भरपूर वाटत असेल तरी ती सहन करायला शिका. कारण जेव्हा हे दोघेही बुडतात ना तेव्हा सर्वत्र अंधार पसरतो, सर्वत्र अंधार होतो. म्हणून वडील आपल्या आयुष्यामध्ये खूप महत्त्वाचे आहेत. म्हणून वडिलांवर प्रेम करा, आई वडिलांवर प्रेम करा, ते कधीच वाया जाणार नाही. बघा, भावाची साथ नसल्यामुळं रावण हरू शकतो आणि भावाची साथ असल्यामुळं भगवान श्रीराम जिंकू शकतात. तर आपल्याला कोणत्या गोष्टीची घमेंड आहे? नेहमी प्रयत्न करा की कुटुंब कधीही तुटू नये. हे आपल्या हातामध्ये आहे. समर्थ पुढे सांगत आहेत, बघा कागदांना एकमेकांबरोबर जोडून ठेवणारे पिणच कागदांना टोचत असते. म्हणून खूप नम्रपणा असला पाहिजे. नातं निभावण्यासाठी कट कारस्थानामुळे तर फक्त महाभारतच रचलं जातं. त्याप्रमाणे कुटुंबाला पण अशी व्यक्ती टोचते ना जी कुटुंबाला नेहमी जोडून ठेवण्याचा प्रयत्न करते. म्हणजेच काय, म्हणजेच बघा आपल्या घरामध्ये वडीलधारी माणसं असतात. त्यांचं बघा कधी त्यांचं बोलणं आपल्याला आवडत नाही. बघा ते बोलणं तिरकस असतं, पण त्या तिरकस बोलण्यामध्ये आपलाच फायदा असतो. हे कधीही लक्षात घेतलं पाहिजे. वडीलधाऱ्या माणसांची आपण नेहमी इज्जत ठेवली पाहिजे. बघा पुढे समर्थ सांगत आहेत,
कुटुंबाचा अर्थ फक्त अनेक माणसं एकत्र राहतात असा कधीच नसतो. इथे माणसं खरंच एकमेकांशी जोडलेली असतात. एकमेकांच्या भावना आणि एकमेकांच्या व्यवहारात गुरफटलेली असतात. एकत्र कुटुंबात सुखाचे क्षण जितक्या उत्साहाने साजरे होतात ना, तितक्याच आवेशाने दुःखाला वाटून घेण्याची ताकदसुद्धा असते. जशी नखात गेलेली फास आणि डोळ्यात गेलेला कण काढायला दुसराच माणूस लागतो ना, तसंच जीवनात आलेले सुख दुःखांचे क्षण झेलायला कुटुंबातील माणसं हवीच ना. जेव्हा बघा एकटं आयुष्य असतं माणसाचं, त्या आयुष्यामध्ये रंग असतात का? ज्या आयुष्यामध्ये रंगच्या रंग असतात त्या आयुष्यामध्ये मज्जा पण असते ना. म्हणून कुटुंब जर एकत्र असेल ना, तर बघा वाईट कर्म करायला आपल्याला सुद्धा भीती वाटते. म्हणून एकत्र कुटुंब पद्धती आणि आपण कोणतेही निर्णय घेताना आपल्या कुटुंबाचा जेव्हा आपण विचार करू ना, तेव्हा आपण चुकीचे निर्णय कधीही घेऊ शकत नाही. बघा या कुटुंबामध्ये कायदा नाही, व्यवस्था नाही, कुटुंबामध्ये सूचना नाही, समजदारी असते, कुटुंबामध्ये नियम नाही तर शिस्त असते, कुटुंबामध्ये भीती नाही तर भरोसा असतो, कुटुंबामध्ये आग्रह नाही तर आदर असतो. त्यामुळे नेहमी कुटुंबासोबत जोडलेले राहा. कुटुंबाशिवाय आयुष्य नाही. म्हणजेच काय? बघा मित्र नातेवाईकांना ओळखा. जर तुमच्याकडे पैसा आणि यश नसेल ना, तर तुम्हाला साथ देणारा कोणीही सापडणार नाही. म्हणजेच काय? बघा गरजेच्या वेळी तो तुमचे पाय धरेल आणि जेव्हा त्याची गरज नसेल तेव्हा तर तुम्हाला साथ देणारा कोणीही सापडणार नाही. म्हणून या कलियुगामध्ये प्रत्येक मुलाने किंवा मुलीने लक्षात घ्यायला हवं की आपण जे चुकीचं पाऊल टाकत आहोत ना, ते पाऊल टाकताना आपण आपल्या आईवडिलांचा विचार करायला हवा. कारण ज्याप्रमाणे राधाकृष्णाचं प्रेम होतं, बघा पूर्ण ब्रह्मांडाला त्याचा हेवा वाटत होता, तसं आपलं आहे का? प्रेमामुळं माणसं जोडली गेली, पण आपल्या प्रेमामुळं माणसं तुटत आहेत. या गोष्टीचा आपण स्वतः विचार करायला हवा. जिथे समाज जोडला जातो ना, ते कार्य देवाचं असतं, परमेश्वराचं असतं. आणि जिथे समाज तुटला जातो त्या कार्यामध्ये कधीही अहंकार असतो. आणि जिथे अहंकार असतो तिथे ते कार्य कधीही पूर्णत्वास जात नाही. म्हणून जिथे श्रीराम समर्थ आहेत, श्रीकृष्ण स्वारी आहेत, तिथेच खरा योग्य मार्ग आहे. आणि म्हणून आपल्या घरातील सर्व बघा आपला आई वडील मुलगा बहीण सर्व जर एक भक्ती मार्गामध्ये असेल ना, तर आपल्या घरामध्ये कधीच कलह होणार नाही, कधीच भांडणं होणार नाही आणि कधीच आपली मुलं अहंकारी होणार नाही. ती सुसंस्कृतच होतील, कारण आपण एक धाग्यामध्ये बांधले गेलो असू. म्हणून प्रत्येकाने स्वतःचा विचार करा. आपण कोणत्या मार्गामध्ये आहोत? आपण श्रवणामध्ये बसायला हवं, उपासना करायला हवी, तरच या परमात्म्याला खऱ्या भक्तीचा तरच या मनाला खऱ्या भक्तीचा आनंद मिळेल. आणि हा आनंद जेव्हा आपल्या आत्म्यामध्ये निर्माण होईल ना, तेव्हा साक्षात परमेश्वर आपल्या आत्म्यामध्ये जागृत झाल्याशिवाय राहणार नाही. जय जय रघुवीर समर्थ.